मक्कीच्या कणसाचा कधी असा भन्नाट मेनू तुम्ही बघितला आहेत का? नाही ना? कारण काय आहे, आपण फक्त मक्कीचे कणीस उकडून खातो किंवा मग भाजून खातो, हो की नाही? मग आज आपण बनवतोय अतिशय टेस्टी आणि झटपट होणारे मक्कीच्या कणसाचे वडे. हो, अजिबात तेलकट न होणारे आणि छान कुरकुरीत असे हे वडे तयार होतात. चवीला तर खूप टेस्टीच लागतात. तर तुम्ही सुद्धा जोपर्यंत हे मक्कीचे कणीस आता बाजारात येत आहेत तोपर्यंत तुम्ही हे वडे बनवून त्याचा नक्कीच आनंद घ्या. बघा कसले छान कुरकुरीत वडे तयार झालेले आहेत. चला मग रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी सारिकाज किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आणि ही रेसिपी जराही कुठेही तुम्हाला आवडली असेल तर प्लीज रेसिपीला नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा आणि हो, हाईप देखील नक्कीच करा. तर यापूर्वी मी मक्कीच्या कणसाचे कचोरी बनवलेली आहे. ती सुद्धा रेसिपी मी नुकतीच चॅनलवर अपलोड केलेली आहे, तर तुम्ही ती जाऊन नक्कीच बघा. तर मी ते 3 मक्कीचे कणीस घेतलेले होते, त्याचे दाणे काढून घेतलेले आहे. व्हिडिओमध्ये दाखवले त्याप्रमाणे तुम्ही दाणे काढा सुरीने, अगदी सोपे आहेत, पटकन निघून होतात. त्यानंतर आता हे दाणे काढून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचे आहेत. त्यानंतर त्यात टाकायचं आहे आता लसूण, हिरवी मिरची, त्यानंतर आलं, त्यानंतर टाकायचं आहे कढीपत्ता नक्कीच टाका, कारण चवीला खूप छान लागतात मग ते वडे. त्यानंतर कोथिंबीर. आता त्या टाकायचं आहे बडीशोप मी इथे 1.5 चमचा घेतलेला आहे. त्यानंतर टाकायचं आहे धने. जर तुमच्याकडे धने नसेल, धना पावडर वापरलं तरी चालणार आहे. धने 2 चमचे घेतलेले आहेत. त्यानंतर 1 चमचा जिरं. तर आता हे छान मिक्सरला आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. पाण्याचा वापर न करता या अशा पद्धतीने आपल्याला छान बारीक करून घ्यायचं आहे. तर बघा कसलं छान बारीक करून झालेलं आहे. तर या अशा पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे. तर बारीक म्हणजे अगदी खूप एकदम बारीक फाईन पेस्ट नाही करायची आपल्याला. तर बारीक म्हणजे थोडंसं असं जाडसर टाईप आहे, पण मक्कीचे दाणे जवळपास सगळेच बारीक करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने करायचं आहे. तर मी त्याला एका भांड्यात आता काढून घेतलेलं आहे. त्यानंतर त्यात टाकायचं आहे मीठ. तर तुम्ही मीठ हे चवीनुसार टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही यात हवं तर थोडी लाल मिरची टाकू शकतात, पण मी फक्त हिरवी मिरचीचा वापर करते. तर त्यानंतर टाकायचं आहे तीळ. तर मी इथे तीळ सुद्धा 1.5 चमचा टाकलेला आहे. तीळ खूप छान लागते. त्यानंतर परत कोथिंबीर आणि कढीपत्ता बारीक चिरून घेतलेला आहे. कढीपत्त्याचा फ्लेवर खूप छान येतो, त्यामुळे वड्यांची टेस्ट वेगळीच लागते आणि तीळ खाताना पण त्यात खूप छान लागते, म्हणून तीळ कढीपत्ता नक्कीच टाका. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा अशा पद्धतीने वड्यांचं पीठ तयार होतं. तर तुमचं वड्यांचं पीठ जर असं पातळ राहिलं असेल, आता हे घट्ट आहे, जर याच्यापेक्षाही तुमचं पीठ जर पातळ असेल तर त्यात तुम्ही तांदळाचं पिठाचा वापर करा बाइंडिंगसाठी, म्हणजे छान ते वडे तयार होतील. तर बघा या अशा पद्धतीने आता वड्यांचं पीठ तयार झालेलं आहे. याला मी आता हाताने करून घेणार आहे. तर बघा इथे मी एक प्लास्टिकची पिशवी घेतलेली आहे, त्याला पाणी लावून घेतलेलं आहे आणि जसे आपण उडदाचे वडे थापून घेतो त्याच पद्धतीने उडदाचे वडे आपल्याला मक्याचे वडे आपल्याला करून घ्यायचे आहेत. तर बघा त्याला पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेते. इथे मीठ चेक करून घ्या, जर मीठ कमी वाटलं तर परत मीठ टाकून घ्या. तर बघा असा छोटा गोळा घ्यायचा आणि बारीकच करा, जास्त जाड करू नका, कारण बारीक छान कुरकुरीत तयार होतात जाडच्या कंपॅरिझनमध्ये. तर असे बारीक आपल्याला थापून घ्यायचे आणि एक वड्यांसारखा असा मध्ये एक होल करून घ्यायचा आहे. वाटायला पाहिजे ना वडे आहे तसं. तर मी अजून एक करून दाखवते. एक छोटासा गोळा घेतलाय आणि असे वडे थापून घेतलेले आहे. तर पाणी लावूनच घ्यायचं आहे आपल्याला कागदाला आणि मग थापा, म्हणजे पटकन निघून होतात. तर बघा आता हे छान वडे तयार झालेले आहेत. तर मी तेल सुद्धा एकीकडे गरम करायला ठेवलेलं आहे. तर आता तेल आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे आणि हे वडे आपल्याला फुल गॅसवरच तळायचे आहे. तर बघा तेल छान गरम झालेलं आहे आणि त्यात मग आता वडे बनवून आपल्याला त्यात टाकून घ्यायचे आहे. तर बघा अशा पद्धतीने करायचे आहे. जर तुम्हाला कागदावर वडे करायचे नसेल आणि तुम्हाला जर हातावर जरी करायचे असतील ना, तरी सुद्धा ते हातावर खूप छान प्रकारे वडे तयार होतात.
सेम उडदाच्या वड्यांसारखंच तयार होतं, अजिबात तुटत नाही. हातावर जरी केले ना तरी तर तुम्हाला मी दाखवते मी हातावर कशा पद्धतीने तयार केलेलं आहे. तर बघा हे अशा पद्धतीने करायचं, असं थापून घ्यायचं, मध्ये होल करून घ्यायचा आणि तेलात छान टाकून घ्यायचे आहे. तर आणि छान फुल गॅसवरच तळा, छान लालसर कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे वडे तळायचे आहेत. बघा अशा पद्धतीने, बघा कसले छान झालेले आहेत. तर हे वडे खायला इतके चविष्ट लागतात ना. काहीतरी नवीन रेसिपी आहे मक्याचे कणसाचे वडे, नक्कीच बनवून बघा, नक्कीच सगळ्यांना आवडतील. बाकी सगळे वडे तुम्ही विसरून जाणार. आणि जोपर्यंत मक्कीच्या कणसाचा सीझन चालू आहे, जोपर्यंत ते मार्केटला भेटत आहे, तोपर्यंत तुम्ही पुन्हा पुन्हा हे वडे बनवणार. तर बघा कसले छान बारीक, आणि छान त्याला कलर पण छान आला आहे. तर बारीक केल्यामुळे ना ते छान कुरकुरीत तयार होतात. तुमचं पीठ पातळ जर झालं तर तांदळाचं पीठ, आणि नाही तर मग तुम्ही बेसनाचं पीठ टाकलं तरी चालेल. दोघांपैकी कोणतंही पीठ तुम्ही टाकून वडे बनवले तरी चालते. तर बघा कसले छान वडे आता हे तयार झालेले आहेत. बघा कसला सुंदर कलर आलेला आहे, कढीपत्ताही खूप छान दिसतोय. तर अशाच पद्धतीने हातावर पटापट बनवून मी आता अजून वडे तयार करून घेते. आणि हो, या मक्कीच्या दाण्यांची नाही का भाजी पण खूप छान तयार होते, खूप चविष्ट तयार होते. ती रेसिपी सुद्धा मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेल. तुम्ही कधी खाल्ली नसेल अशी ही ती रेसिपी आहे. तर बघा सगळेच वडे छान एकसारखे होत आहे आणि छान कुरकुरीत असे वडे तयार होत आहेत. बघा कसले सुंदर वडे हे तयार झालेले आहेत. तर तुम्हाला प्लेटमध्ये पण मी दाखवते. बघा अगोदरचे पण बघा आणि हे सुद्धा वडे बघा. एवढं तेवढं जर तुटलं तर काही हरकत नाही. तर बघा वडे झाले तळून. आता तळायची मिरची, कारण वडे मिरचींशिवाय अपूर्णच आहेत. वडे असू द्या, भजी असू द्या, वडापाव असू द्या, मिरच्या तर हव्याच. तर मिरच्या आता मी छान तळून घेते आणि जे वडे आहेत तेही काढून घेते आणि मिरच्यांना मस्तपैकी असं मीठ लावून घेणार आहे, मग त्या छान चव देतात. तर बघा आता वडे कसले छान एकसारखे असे तयार झालेले आहेत आणि खूप छान बारीक तयार केलेले आहेत. मी तर बारीकच वडे तयार करा, कारण खूप छान मध्ये कुरकुरीत तयार होतात आणि आतूनही छान शेकले जातात. म्हणून वडे करताना बारीकच वडे करा. चला तर मग तुम्ही ही वड्यांची रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला जराही कुठेतरी ही रेसिपी छान वाटली असेल तर प्लीज नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल देखील नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला हाईप देखील नक्कीच करा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही व्हिडिओ पोहोचेल. चला तर मग ट्राय करून मला सांगा कसे झालेत ते. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.